और इधर हमारा वैभव भैया मतलब रील्स शूट करने के चले, चलो दे चल दे। ओके माझा भाऊ कार्टून हेलो नमस्कार मित्रांनो, मैं गौरव इक्के आज जाने वाला हूँ इचलकरंजी द सोसाइटी। उधर हमारे डीपी भैया का जो सोसाइटी फर्नीचर है उधर जाने वाला हूँ। तो उधर का आगे सब ब्लॉग ऐड कर देने वाला हूँ, तो अंत तक देखिए क्या क्या होता है, सब मतलब डिटेल में बताऊंगा। चलो भाई साहब, इधर देखो बस का स्टैंड किधर है और लड़के लोग ना सब मतलब इधर रंग लगा के खड़े हैं नंबर में, पहला ये नंबर, दूसरा ये नंबर, तीसरा ये नंबर, मतलब गाड़ी को हाथ करने को यार। सो हेलो गाइज, अभी मैं और दोस्त हमारे तो ये मिलकर हम आ चुके हैं अभी सोसाइटी फर्नीचर के पास। और हमारे डीपी भैया का सब जो पोस्टर वीटर है वो सब लगा दिया है, और आगे का भी दिखाता हूँ 2 मिनट। तो चलो गाइज, हम अंदर चलते हैं और आगे भी देखते हैं। और इधर रन के बंधु भी आ चुके हैं, डीपी भैया जोरदार, और लाइक कमेंट तो होना ही चाहिए इनके लिए। और इधर रन के बंधु भी आ चुके हैं, इनको अपनी इंस्टाग्राम पर देखा होगा या सोशल मीडिया पे हर तरफ वायरल है इनके सब मतलब वादे के लिए। तो इनके लिए भी एक लाइक और कमेंट होना चाहिए, और कमेंट में बोलना चाहिए रन के बंधु विषय हार्ड करके। तो अपना नाम भी है यूट्यूब का विषय हार्ड गौरव, तो लाइक चैनल को सब्सक्राइब तो बनता ही है। चलो, तो इधर शायद हमारी ओहिनी जी भी खड़ी है, मतलब बैठी है। तो इधर सब लोग आ चुके हैं और अभी हम अंदर जाएंगे। माय सिस्टर अंजलि ताई। सो अभी इनका भी व्लॉग लेते हैं। सब लोग इधर बैठे हैं, रियल स्टार लोग, मतलब मेरे से बड़े हैं इसलिए सब लोग। और मेन मतलब यार इनके लिए तो प्यार भरा कमेंट होना ही चाहिए। अपनी माता जी डीपी दादा की मम्मी, तो इनके लिए प्यारा सा कमेंट होना ही चाहिए। सब तरफ से यूट्यूब में या सोशल मीडिया के कौन से भी क्षेत्र में डीपी भैया को सपोर्ट करने वाली इनकी माता जी हैं यार, इनके लिए प्यारा सा कमेंट होना ही चाहिए। और सबसे मैं ज़्यादा जिसका फ़ैन हूँ और जिसके कॉमेडी वीडियो यार मुझे बहुत पसंद है, बहुत मतलब बहुत, उनको मैं सामने से कैमरा ऑन करता हूँ, दिखाता हूँ। सो गाइस, मैं इनके लिए कुछ भी यार इनका बस मेरे को एक वीडियो दिखा तो यार इनके लिए पागल हो जाता हूँ मैं। और एक बार अगर इनका वीडियो देख लिया तो पूरी आईडी चेक करना ही पड़ता है, क्योंकि ऐसे वीडियो बनाते हैं कंटेंट क्रिएटर विषय हार्ड। तो इनके लिए भी लाइक कमेंट और इनके आईडी पर जाकर इनको फॉलो भी करना है वीडियो, और कमेंट इनके लिए भी होना चाहिए सपला विषय। और मेरी बबड़ी मतलब चुमड़ी आमना विवेक भाई तो वो भी आ चुका है इधर, और उससे भी मिलते हैं, विवेक केसरकर। अरे बाप रे, हमारा इधर का शेर, मतलब हम अपने डीपी भैया की सपोर्ट सिस्टम वो भी इधर खड़े हैं, तो सब उनसे भी मिलते हैं। सो नमस्कार, अपना एक ब्लॉग शूट चल रहा है, तो ब्लॉग शूट में हम डीपी भैया को सपोर्ट करने के लिए वीडियो ब्लॉग बना रहे हैं। तो आप इसमें भी हमें सपोर्ट कीजिए और हम भी आपको सपोर्ट करेंगे। और पब्लिक डीपी भैया को वोट करना चाहिए या नहीं वो तो हम बता ही देंगे, क्योंकि अरे कोल्हापूरचा ढाणेवाग आला आपला एंट्री घेऊन, तर नक्कीच वोट करायला लागतोय। विषय सपला, मी विषय हार्ड करतोय कारण आपल्या युट्यूबचं नावच आहे विषय हार्ड गौरव सपला विषय। रन के बंधु, अरे इनसे तो मिले ही हैं, पर फिर भी यार अभी ये 3 चेहरे दिख गए ना, आग लगी आग, इन 3 चेहरों की वजह से आग लग जाएंगे अब आज। चलो अभी आगे देखते हैं। सो मेरी बबड़ी मेरी चुमड़ी मतलब मेरा भाई विवेक केसरकर वो भी आ चुका है इधर। सो हाय गौरव इक्के, व्लॉग झाला एकदम ओके। सपला विषय भावानं आपला डायलॉग बोललाय, बाकी कोण नाही बोलला ना। आणि मेन म्हणजे आमच्या डीपी दादांबरोबर व्हिडिओ बनवायचे असतात, आणि आमच्या वहिनीने जरा इंग्रजी पण शिकवलं ते निक्कीमुळं, तर आमच्या या भावाला, तर यांच्यासाठी पण एक लाईक होऊन जाऊन दे। सपला विषय हार्ड है कारण अपन पण गौरव इक्के विषय हार्ड है, विषय सपला विषय। और जिसको मैं मिलना चाहता था यार, अरे भाई 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 और आए तात्या दाजी और मेरी मतलब माता जी जैसे, मतलब सामने से मेरी माता समान, और मेरी बहन जिनको मैं मेरे दिल में रखता हूँ। और मेरे डीपी भैया ने भी इनका मतलब सर आंखों पे मतलब रख दिया है, पर क्या मालूम मेरे भैया से ये झगड़ते ही रहते हैं यार। वैसे वागने ही लगे ना आपके भैया, वागने लगे। अरे विषय हार्ड झालाय। मी गौरव इतके ब्लॉग झाला ओके सपला विषय, तर वोट करायला लागतोय कारण वहिनी पण सांगायला लागले सपला करा, सपोर्ट करा, त्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय, आपल्या माणसाला, आपल्या डीपी दादांना तुम्हाला जर जिंकून द्यायचंय तर जिओ सिनेमा ऍपवर जाऊन नक्की वोट करा। वोट मल्टिपल टाइम्स होतं, 99 टाइम्स। सपला विषय। चला, मेरा भाई अभी बता रहा है कि उसका मतलब उनको दत्तक लेने का वक्त मतलब क्या हो गया था, क्या विषय हो गया था।
बताओ. रान त्रिकोण आहे, हा त्याचे 3 वाटणे होत नाही. हा. आम्ही 3 जण बहिणी भावंड आहे. बरं. मग हिला दत्तक घेतले कारण त्याचे 4 वाटणे होते असं सांगितले आम्हाला वाटणी करणारे, म्हणून तिला दत्तक घेतले 4 वाटणे करायचे. हा वाटणी झाली की परत आणि तिचं जाणार तिकडे. पण हे सांगा, आपल्याला एकच सांगितली आहे. बट मेरे को ये बताओ, नहीं मेरे को अभी ये बताओ दो कि वो अभी डायलॉग फेमस हो गया था ना, तू मुझसे प्यार करती है क्या नहीं करती, उस पर मैं बोलने वाला हूँ. मेरा भाई से तू डरती है क्या नहीं डरती? नहीं, तू मुझे अभी बता ही दे कि तू मेरे भाई से डरती है या नहीं डरती. बिलकुल नाही. बस यार ब्लॉग बंद 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 नहीं मतलब बंद करो यार, कैमरामैन बंद करो. डराने वाले को पूछ रहे हो. वाघिणीलाच विचारायला. मी मागे नाही क्या बिल्ली. कुठल्याही स्त्रीला तुम्ही जर विचारलं की तुम्ही सुंदर दिसता का, तर ती नाही म्हणू शकते का? होईच म्हणणार, दिसतेच म्हणणार. पण तेच काळ्या म्हशीवाली दिसत असली पाहिजे तिला जर तुम्ही विचारला तरी पण ती सुंदरच आहे म्हणणार. मी सुंदरच आहे म्हणणार. बस इस पर कमेंट मत करो यार, इस पर कमेंट मत करो. आंसू आ गया. मेरी दीदी के लिए नहीं यार, घर में जाके मारने का नहीं उन्हें. तिथंच मारणार आहे म्हणाल्या. तुझे केलास ना ते मी करते. जरा दादाकडे सरकायचं, जरा वहिनीकडे सरकायचं. दोन्ही दगडावर पाय घेऊन आहेत. चलेगा. जेवणाच्या टायमिंगला ती तिच्यासारखं बोलते. मला जेवणाचं काय बनवतात. बाहेर फिरायचं असलं की माझ्यासारखं बोलते. पाणीपुरी खायचं. मतलब जैसे पानीपुरी को देख के बकरी करती है वैसे है क्या? बेचारे भाई की हालत पतली हो गई है वैसे. चलो यार बस हमारा भांजा जल्दी ला दो हमें. तो गाइस इधर टी काफी बंदोबस्त है और मेरे को तो बहुत पसंद है कॉफी ऐसे. असं तसं एंट्री टाकायला लागली, डोळ्यातलं पाणीच थांबलेलं माझ्या. बघितलं आणि आपसूक तोंडात आलं, काय ठरवून गेलं नाही, काय नाही, आपसूक तोंडात आलं. त्यांच्या पाया पडले. खरंच मला देवाचा म्हणतो माणसं, कारण मला इतकं छान जग त्यांनी दिले. गृहिणीपासून ते एवढं चांगलं पूर्ण नाही तुमचं रडणं बघून ना माझ्या डोळ्यात पाणी. सगळ्यांना मला वाटलं मी अशी काय हे झाली नाही. इस पे थोड़ा सा हम टॉन डालते हैं. वहिनी हे सगळीकडेच होते की एक स्त्री जर रडायला लागली दुसरी पण तिला रडायला मदत करते, आणि एक स्त्री जर भांडत असली दुसरी ती काळी लावायला मदत करते. बरोबर आहे की नाही? कराय की नाही? कराय. और इधर हमारा वैभव भैया मतलब रील शूट करने के चले. चालू दे ओके. हाँ फोटो 2-3 बाजूने घेतला, सेल्फी एक सगळा घेतला आणि परत म्हटला बरं दादा तुमच्या आयडीचं नाव काय सांगा. अयो मारो हमको नहीं, इधर मजाक चल रहा है. मारो ऐसा होगा. असं पण होतं की नाव काय लक्षात नाही म्हणतात, मी आयडी टाकून दाखवली की ऑलरेडी फॉलो असते. ग्रेट भाई ग्रेट, तूने यही कमाया है. नाव लक्षात येते. वहिनीने ओळखलं नव्हतं. वहिनीला फोन केला नाही मी पहिल्यांदा. वहिनीला फोन केला तर वहिनीने ओळखलं नाही. ताई वहिनींना मी गप्प बसा, काहीतरी बोलू नका. खात्याला म्हणलं मग मला हा तुम्ही आहे मार खात्याला म्हटल्यावर हा. और मेरा भाई मेरी जान मतलब विपुल भाई आ गया इधर, और जिसको मिलने का इंतजार हो रहा था. ए बाबा कैसे तुझा? ए बाबा कैसे बाबा? भाई विपुल भाई भी आ चुका है इधर. ओ विपुल भाई हो जायचं होतं ना कैसे? जायचं होतं ना डीपीकडे. हो डीपी आपला आहे ना ते कुठं निवडणुकीत उभारलाय म्हणा. भाऊ पण म्हणाला डीपीचा उभा आहे ना. हो मी बोलत होतो हाँ भानु भाई लोग एक कंटेंट है तो मतलब हम तो ऐसा कुछ नहीं गणित हिंदी बोलायला तो विषय हार्ड झाला त्यामुळे वो हमने हिंदी से चालू किया. विशेष प्रगती बोलायचं मला ऑन कॅमेरा. हे बोललो मला ऑन कॅमेरा बोलायचं नाही. भाई तू टॉपचा विषय हार्ड आहे. सांगशील मारतील तू उठून मला सगळी. असं काय बोल नको बाबा, तुमच्यावर लय अशा दिशा आहेत खरं, त्यातली एक पण गाव नाही. अशा नाही का? बरोबर दिशा इकडे कुठे दिसणार? संध्याकाळची दिसते दिशा. भावनो हा फक्त फनी डायलॉग आहे, नाहीतर आम्ही असलं काय वगैरे काही नाही. हा इकडे हात आहे, हात इकडे नव्हा तिकडे आहे. यम है हम. मिशा तेवढं काढून द्या की जरा. माणसं नाही मिशा काढायला. वैभवदा विक्रमदा वैभवदा ते मिस्टेक व्हायला लागले, सगळ्यांचे नाव घेता ना काय ते. वैभवदा विक्रमदा हम आपसे पूछने वाले हैं
कि इनके जड़ी बूटी का राज क्या है? इनके जड़ी बूटी का वो राज क्या है पता है आपको? और ऐसा हुआ था, जो यम बने थे ना, हाँ। वो उस पे सिंग लगे थे, हाँ। उसमें से जड़ी बूटी का बूंद होते ना। फिर ऐसे फसल उगाई। ये देखो, मतलब इनको नहीं, मुझे को देखो, 100 साल गारंटी है। 100 साल गारंटी। निकल गया तो निकल गया तो यम देखेंगे वो। भाई भाई है जुड़वा। भाई भाई ओके मामा काय दाजी काय म्हटला? म्हणा की आता बंद करायचं म्हणतो, बंद करतो. काय म्हटला? काय विषय हा? घ्या बोलवून केला इथे. बाई काय हा प्रकार. हा व्हिडिओ बघून निकी सुद्धा रडणार. निकी सुद्धा रडवणार बया. तो चलो गाइस, और गाइस इधर सब मतलब कर्मचारी हो या सब कुछ हो, इनको ये भांजी है. जावे बापू नमस्कार. आपको कैसा लग रहा है? आपके मतलब मुझे हिंदी में नहीं आता, पर मेहुने आपके डीपी भैया मतलब वो गए हैं अभी बिग बॉस में, तो आपको कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है. आपको लगता है ना वो जीत जाए? 100%. 100%. 100% क्यों नहीं? 100% बोले तो 100 क्या है? ऊपर का 1 रुपया मैंने नहीं खाया तो किसने खाया? तो 100 बोल दे, 1 लाख बोलते फिर. ओके, तो गाइज इनकी तरफ से वोट होना ही चाहिए, तो सबका अभी ब्लॉग लेते हैं. हम उनकी भांजियां भी बोल रहे हैं. इधर देखो. अरे तुम्ही डीपी दादांच्या भाचे ना, मग घाबरायचं कशाला? वोट फॉर डीपी, वोट फॉर मामा, डीपी मामा. ओके ते नाही हॉस्पिटल बंद केलं. ते नव्हता का? वीडियो चालू राहणार. और एक मतलब रील स्टार आ गया सिद्धू भैया, तो उनसे भी मिलते हैं. सिद्धू भाई मोसे वाला ऐसा वो बोल रहा है, पर इनको सब दिखा के जाएगा. माझ्या आईच्या आईच्या सत्यदावाचं काय? नंदेच्या पोलार जात्याचा माझा भाऊ. नाही जेव्हा भेटेल तुला मी पुण्यात काय तू पहिला आला नाम से लेके जब काम से बने हैं तो पहचान ही गए होंगे, थोड़े से प्यार में हो गए वो बुद्धू. अरे नाम से लेके जान से लेके पहचान ही गए होंगे तो हो गए वो थोड़े से बुद्धू. पर सबको ही मालूम है, अरे लड़कियों की नजर जिस पे हटती ही नहीं थी वो तो अभी दिखने लगा बदसूरत. पर क्या करूं, सब लड़कियों की नजर उस पे ही टिकी है. मतलब वही अपना सबका लाडला और सोसाइटी का मतलब सिद्धू. गाइस थोड़ी सी हटके थे, कैसा लगा वो भी बता. चलो दाजी पण आले तिथं. दाजी के साथ अभी आप मिलने वाले. ओ दाजी परवा दिवशी छान मी लई फोन करायला लागलो तुम्हाला. कोणाच्या मनात लपलायचं खरं खरं सांगा. आमच्या मनात वेगळं वाटायला राहू दे घ्या, आता कळाला काकांच्या मनात. राहुल दा पण आल्यात, मतलब स्टार रील स्टार राहुल भैया वो भी आ चुके इधर. राहुल दा वहिनींना आणाय नाही सा का? काय ते भांडणं झाल्यात? काय म्हणाल्या? बरं काना सांगणार काय? वहिनींना विचारणार मी. तर मित्रांनो हे मराठीत बोलतो की आमच्या राहुल दादा स्टार रील स्टार आहेत सोबतच. आता त्यांना खूप जण भेटायला लागले, तरी पण आपण त्यांच्यातून ब्लॉग घेऊया. राहुल त्यांचा विषय लय हार्ड आहे, कारण आपल्या युट्यूबचं नाव आहे विषय हार्ड गौरव. त्यामुळे राहुल दादा जाऊन फॉलो पण करायला लागते आणि त्यांना युट्यूबला फॉलो करत नाही, सबस्क्राईब करतात. युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करते, सबस्क्राईब करा म्हणाले. शिका दे तसं नाही, इंस्टाग्रामला जाऊन म्हणतं. युट्यूबला म्हणला तुम्हाला इंस्टाग्राम फॉलो करा म्हणतात. हा युट्यूबचं इंस्टावर सांगणार. हा बरं तसं चालू. तर मित्रांनो राहुल दादांना सपोर्ट करा आणि मला त्यांच्यासोबत थोडासा सपोर्ट केला तर चालते. आणि तुझं नाव काय सांग मला? गौरव सखाराम इके. गौरवचं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब ब्लॉग आहे, फेसबुक आहे, फेसबुक नाही, इंस्टाग्राम आणि युट्यूब आहे. वहिनी हा गौरवला आमच्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामला विचारायला सपोर्ट करा. फिल्टर कसं लावले बाबा भारी, एवढं काही गोर नाही पण सपोर्ट करा. धन्यवाद. और इधर रनके बंदूक की हल्की भी शुरू हो गई.
तो गाइस इधर और एक इंस्टाग्राम हम हमारे साथ जुड़ गए हैं, तो उनसे भी मिलते हैं और उनसे भी मतलब उनके भी टॉप वीडियो हैं, जाके इंस्टाग्राम आईडी पे देखो और इनका भी फॉलो करो और जाते जाके हमें भी चैनल को सब्सक्राइब भी कर दो। चलो सो गाइस उधर भी हमें लोग बुला रहे हैं, तो जाए या नहीं जाए वो तो मालूम नहीं, पर बुला रहे हैं तो चलो जाते हैं। सो गाइस इधर भी अपनी पब्लिक मिल रही है, तो इनसे मिलना तो पड़ेगा ही। अरे दाब चालू कमलाला तमाम रील स्टारचं स्वागत, दसऱ्यासाठी फर्निचर तसेच त्यांचे ऑनर आणि दादा पवार व सर्व आमचे वहिनी काकू यांच्याकडे तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत। बाकी सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, आपले जे रील स्टार सगळे आहेत ना, माझा भाऊ सगळे बसण्याचा कार्यक्रम चालू विपुल बसला का? विपुल बसला, विपुल आपल्या संघ पाहिजे, विपुल आपल्या संघ पाहिजे इकडं जिंकवायचं। सर्व मित्रांना विनंती आहे, बसून घ्या। माझ्या घरी एक शो बघत असताना मला सुद्धा डोळ्यात अश्रू मला सुद्धा आवडलं नाहीये की इतका इमोशनल दृश्य होता तो। तुमच्यामध्ये आमच्यामध्ये वावरणारा सगळ्यांना हसवणारा कॉमेडी किंग मास्टर जो में बसता है अपने धनंजय पवार, आज वो घड़ी आ गई है जो आखिरी समय का भाई मैं विनती करता हूं सभी दर्शकों से और उनके जितने भी रील स्टार जो यहाँ पर मेरे सामने बैठे हैं, जितने भी जिनका मैं नाम नहीं जानता भाई मुझे माफ कर दीजिएगा, मगर इतना कहूंगा कि आप अपने अपने ग्रुप पर अपने अपने फ्रेंड सर्कल में जितना वोटिंग होनी चाहिए उतनी ज्यादा से ज्यादा अपने टीपी भाव के लिए होनी चाहिए। सभी फिर से एक बार मैं यहाँ पर माता जी का भी स्वागत करता हूँ, सामने बैठे रील स्टार सभी का भी स्वागत करता हूँ और यहाँ पर खड़े हैं सर दाजी सर, रवि सुरेश सर, राहुल पाटिल सर और सनी भाई, ये जितने बैठे हैं सभी का मैं स्वागत करता हूँ फिर से एक बार और उम्मीद स्वागत आहे पाहिजे कारण की सोनाली पाटील सर हे बिग बॉस मध्ये थर्ड पार्ट मध्ये त्यांनी खेळून आलेले आहेत। खरोखर मैडम मैं बहुत काफी खुशी हो रही है आपको देखकर, यहाँ पर आप जब शो खेल कर आए पार्ट 3 में, तो काफी अच्छी खुशी की बात है। और आज डीपी भाव उम्मीद करेंगे सभी की ये ट्रॉफी लेकर आएंगे। समोर आले जे वेळ झाले अतिशय नाव घेतात, चिपळूण जर एकत्र राहिलं तर विनंती कोणी नाराज होऊ नये, मला पण भेटा असं व्हायला नको की डीपीच्या दारात गेलो डीपीच्या पप्पा जास्त म्हणा काका जास्त सत्कार झाला नाही असं व्हायला नको। सुप्रीम कोर्ट मागून राहिला असेल तर नाव असतोय, सुप्रीम कोर्ट राहिले तर मला फक्त सांगा की विनंती, म्हणजे कंपनी घेऊ नका की बाबा कसं सांगायचं म्हणून, माझी विनंती तुम्हाला। सबसे पहले उनका नाम लेना है कि वैभव गावडे सर कम टू द स्टेज, त्यांनी मंचावर यायचं आहे, आपले अजित पवार सर यांचं फुल स्वागत करणार आहे। त्यानंतर ओंकार त्यांनी मंचावर स्वागत आहे
धनुजी पवारची मम्मीच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मयुरी गावडे, मयुरी मॅडम, मयुरी कॅमेरामन नाही तू मगाशी मोठा कॅमेरा नाही दादा, फोटो घ्या जरा, विनंती इकडे त्यांना बघितलं मगाशी पण ती कुठं काय या विनंती. त्यानंतर राखी मॅम, राखी तडाके अंजली आकडे जरा नावं भरपूर आहेत, जरा लवकर यायचे आहेत, आपल्याकडे वेळ पण कमी आहे. रेखा आकडे लगेच जायचं. रेखा मॅम, रेखा आकडे. त्यानंतर विक्रम माळी, विक्रम सर, सगळ्यांना विक्रम माळी. त्यानंतर विशाल माळी. आता इथे जे सगळे कलाकार आहेत ते सगळे टॉपचे आहेत, असं वाटलं नको मागं व्हायला नको. विवेकनं जे समोर दिसतील त्यांचं त्या नंबरला लाईन घेतलं की तुमचं असं वाटायला नको की मी असं मोठा आहे बारीक असं नको. जे इथं आले ते सर्वजण मोठे आहेत आणि पण कसं व्हायचं मी एवढा आहे माझं असं व्हायला नको. म्हणजे विवेकनं जाऊन ज्याला समोर असेल ते नाव घेतलेले आहेत. त्यानंतर गाजी संजय पवार, जरा लवकर यायचं आहे. गाजी संजय पवार. त्यानंतर राहुल दादा. त्यानंतर सुनीता चव्हाण मॅम. टिपूबाई. आमचे नेते मदन कांडे साहेब यांचं स्वागत आहे, त्यांनी मंचावर यायचं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे, मदन कांडे साहेब. त्यानंतर सिद्धू कांबळे, हे सभी का चाहने वाले सगळ्यांचा लाडका आहे सिद्धू कांबळे. त्यानंतर विशाल कांबळे. बालाजी महानवर, बालाजी सर. हो. यश बरकाळे. या ठिकाणी मदन कांडे साहेब या मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते यश बरकाळे. विपुल चिंचने, तालियां बजनी चाहिए उनके लिए. त्यानंतर स्वप्नील गोटे यायचं लवकर. त्यानंतर गोरेके. त्यानंतर रवी सूर्यवंशी. ऋषी, जरा फास्ट यायचा ऋषीवर, जरा लवकर यायचा. थँक्यू. सायली वाघमारे, रेणके बंधू, अनिकेत शिंदे, राजू जाधव. सिद्धी इनामदार. त्यानंतर मॅडलिस्ट तात्या. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायला पाहिजे मॅडलिस्ट तात्यांचं. मेघना चिखलकर, जरा लवकर जाऊ. निकिता वरमुंडे. पृथ्वी पटेल राधानगरी, जरा लवकर यायचं आहे. प्याटी शिंदे. त्यानंतर कोल्हापूरची मैना सुनैना, वेलकम. मंचावरती यायचा कोल्हापूरची मैना सुनैना. या ठिकाणी लावडे साहेबांचं आगमन होत आहे. आसावरी, अक्षय चौगले.
मान्य श्री राहुल आवडे साहेबांचा या ठिकाणी आगमन होत आहे. राहुल आवडे साहेबांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. राहुल आवडे साहेब का यहाँ पर आगमन होता है. जोर से ताली होनी चाहिए. अक्षय चौधरी काय थोपडे जरा लवकरच आहे. या ठिकाणी राहुल साहेबांचं पण स्वागत झालेलं आहे. त्यांनी मंचावर उपस्थित आहेत. माननीय श्री मधुर कांडे साहेब यांनी सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्या तालियां बजनी चाहिए. रमेश रोशन आणि अनिकेत शिंदे जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सगळ्या मान्यवरांच्या हस्ते यांचं स्वागत केलं जात आहे. सुरेश सर, अनिकेत शिंदे. त्यानंतर जे फील्ड सपोर्ट करणारे जिम्नॅशियम ग्राउंडवरचे सर्व मित्रमंडळ, या जिम्नॅशियम ग्राउंड जितने भी यहाँ पर मौजूद सभी दर्शक, सभी मित्रमंडळ, मित्र परिवार वो सभी यहाँ पर आ जाए. नाशिक से राजू अंबी, राजू अंबी सर या सगळ्यांनी असेल तर हात वरती करायचा आहे. आपल्या सर्वांचा लाडका धनंजय कलर्स मराठी बिग बॉस मध्ये त्याने एंट्री मिळवल्यानंतर या इन्सिडेंटची शहरातलं नाव या क्षेत्रात सुद्धा त्यानं गौरवलं गेलं. आपल्या सर्वांची जबाबदारी की धनंजयला चांगल्या पद्धतीचं वोटिंग करून प्रचंड खास करून अजितदादाने या ठिकाणी तुम्हा सर्वांना, या कलाकारांना इथं बोलवलं. हे बोलवल्यानंतर तुम्ही तिकडे सगळे सपोर्टेड आहातच, परंतु या इचलकरंजी शहराच्या जनतेला तुम्हाला एकत्र पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी वाटतो. तुमचं मनपूर्वक या इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा मनपूर्वक स्वागत. आपल्या कर्तृत्वावर आपण सगळेजण या क्षेत्रामध्ये नावलौकिक त्या ठिकाणी करतात आणि त्यातूनच धनंजय त्या ठिकाणी बिग बॉस मध्ये एंट्री मिळवली. पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की एखाद्या सगळ्या गोष्टीकडं हा काहीतरी चेष्टेचा प्रकार आहे किंवा दुर्लक्ष करण्यासाठी, परंतु या अनेक लोकांचं तुम्ही मन खिचून घेतला. मन असं म्हणतं की मनाच्या एक वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो. कायम आनंद आहे. किती माणूस दुःखी असला तर तुमच्या सगळ्या रील्सकडे पाहिल्यानंतर एक कायम उत्साह त्या ठिकाणी वाटतं. म्हणजे मी तुमचा बऱ्याच जणांचा फॅन काय आहे म्हणजे ते काय वावगं करणार नाही. आणि धनंजय यातूनच त्या ठिकाणी गेला. या शहराचा त्याला वैभव वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल तर आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीचा त्याला वोट करून त्या ठिकाणी त्याला विन करावं अशा पद्धतीची सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद देतो. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद आणि आपल्या सर्वांचा लाडका डीपी भाऊ यांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व रील स्टार, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व काम करणाऱ्या सर्व कलाकारांचं या ठिकाणी अजित पवार कुटुंबियांच्या वतीनं सहज स्वागत केलेलंच आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना सपोर्टेड आणि या कुटुंबियावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब आणि युवा नेते मान्य राहुलजी आवडे साहेब यांचं स्वागत मान्य अजितदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मान्य राहुलजी आवडे साहेब यांचे स्वागत अजितदादांनी करावं अशी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या सर्वांचं स्वागत, सर्वांना या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी राहुल साहेबांनी याप्रमाणे व्यक्त करावं अशी विनंती. वोट फॉर डीपी, वोट फॉर डीपी, वोट फॉर डीपी. आपला इचलकरंजीचा एक नवीन स्टार ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत असे आमचे सगळ्यांचे लाडके धनंजय पवार उर्फ डीपी यांना आता आपण आपल्या वोटिंगच्या माध्यमातून बिग बॉसचा आता सुपरस्टार आणि फायनलचे विजेते बनवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालोय. मंचकावरती उपस्थित असलेले सर्व पवार कुटुंब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रील स्टार, धनंजयवरती मनापासून प्रेम करणारे त्यांचं जिम्नॅशियमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व युवक मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेले
सर्व आमराई परिसरातले या परिसरातले सर्व उपस्थित मान्यवर, खरं म्हणजे पवार साहेब मी कधीही बिग बॉसचा फॅन नव्हतो, परंतु धनंजयसाठी कायमच त्याला रील्सवरती मोबाईलवरती बघून आम्हाला त्या ठिकाणी एवढं मनोरंजन व्हायचं. आता बिग बॉस सुद्धा आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं एक मनोरंजन, एक एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक नवीन सिरियल त्या ठिकाणी बघायला मिळालं. कधीही मी तेही फॉलो केलं नाही, परंतु डीपी साठी मला त्या ठिकाणी एक वेगळी आवड त्या ठिकाणी झाली. बरेच एपिसोड मी त्याचे बघितले, त्याला रीलवरती सुद्धा त्याचे एपिसोड्स बघितले. अलीकडच्या काळामध्ये जो वॅक्सिंगचा त्याचा जो एपिसोड होता तो फार फार म्हणजे फार गंमतशीर त्या ठिकाणी होता. त्याचा चर्चेचा विषय कधीही मी त्या पूर्ण बिग बॉसचे कधी ते माझी मुलं दोन्ही मुली बघतात, माझी बायको बघते, परंतु आतापासून हिंदी असू दे इतर भाषेमध्ये अशा पद्धतीचा कुठेही तो एपिसोड बघितला नाही. फार विनोदी होता. मग धनंजयचे वेगळे स्वरूप त्या ठिकाणी बघायला मिळाले. त्यामध्ये त्याचा राग बघायला मिळाला, त्याच्या दोस्तीचं प्रेम त्या ठिकाणी बघायला मिळालं, टीमवर्क त्याचं त्या ठिकाणी बघायला मिळालं, स्पोर्ट्समनशिप त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं, आणि सगळ्यात महत्वाचं बापाचं आणि लेकाचं प्रेम कसं असतं ते मला त्या एपिसोडच्या माध्यमातून बघायला. एकदा धनंजयचा जो गणपतीच्या वेळी जो टीव्हीच्या माध्यमातून तुमचा छोटासा इंटरव्ह्यू तुमच्या कुटुंबाचा झाला, त्यावेळी सुद्धा तुमचा त्या ठिकाणी बघितला, आणि काल जो तुम्ही साक्षात त्या बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला पवार साहेब, त्यावेळेस सुद्धा त्याच्या डोळ्यातनं अश्रू जे मी बघितले मी कधीही विसरू शकणार नाही. कायमच रितेश देशमुख तुझं कौतुक तुझे वडील करत नाहीत असं जे सारखं तुला वाटत असते ते साफ त्या ठिकाणी या बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या रूपानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजितदादांनी त्याच्यासाठी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, 100% मी खात्रीपूर्वक सांगतो आता डीपीच्या मनात अशा पद्धतीच्या भावना आयुष्यात कधी त्या ठिकाणी काकी येणार नाही. तुमच्या कुटुंबातला आमचा एक दोस्त आहे, ह्याचाही आम्ही कायम त्या ठिकाणी त्याचे रील्स बघितले, तिथे येणाऱ्या कस्टमरला सुद्धा तो सोडत नाही. अशा पद्धतीचं धनुचं काम त्या ठिकाणी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगलं स्क्रीन स्टार आणि एक चांगल्या पद्धतीचा इंस्टाग्राम स्टार आपल्याला या इचलकरंजीमध्ये आपल्याला मिळालाय. माझी सर्व मित्रांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं इचलकरंजीचा परिसर गाव हे आपलं स्वतःचं गाव जे आहे ते औद्योगिक गाव आहे, परंतु वेळ काढा, प्रमोट करा. धनंजय हा आपला विजय झालाच पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या रील स्टारची सुद्धा ताकद मोठ्या सिनेमावरती आपल्या या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण काय फरक करू शकतो या इंस्टाग्राम रील स्टारांच्या वतीनं आपण करू शकता. मग याच्यामध्ये आणायचं आहे आमच्या मित्राचं, मी त्यांना तुमचं त्या ठिकाणी रील फॉलो करतो, आमचे काका त्या ठिकाणी आहेत, म्हणजे एकामेकांची चेष्टा कशा पद्धतीने करावी आणि कशा पद्धतीने इन्स्टंट जोक तुमचे असतात, खरोखर छोटे छोटे दैनंदिन रोजचे व्यवहारातले विषय, परंतु त्याच्यामध्ये गाडीत बसल्या बसल्या रील्स फॉलो केले तर 100% घरात जाताना नाही तर मनामध्ये तणाव आला तर रील्स बघून आम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळतो. खरोखर आपल्याला धनंजयला विजय करायचा आहे. मी धनंजयचा मित्र म्हणून हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोच, परंतु धनंजयचा मित्र म्हणून 100% माझी पूर्ण ताकद धनंजयला फायनल आपण जिंकवण्यासाठी मी त्या ठिकाणी लावणार आहे. तुम्हीही त्या ठिकाणी लावा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुल साहेब, धन्यवाद मदन साहेब, आपण या ठिकाणी आलात याबद्दल पवार कुटुंबियांच्या वतीने आपला आभार. त्यानंतर पुढील कार्यक्रम नाही, मी डीपीचे पप्पा अजित साहेबांना मी हॅलो, आपल्या कलाकारांमधील कोणते बोलणार असेल काका बस तुम्ही मान्य बसून घ्या. सगळा महाराष्ट्र धनंजय पवार किंवा डीपी म्हणत असेल, पण धनंजय पवारला मी धनप्पा म्हणतो. धनप्पा हे नाव साहेब मी पाडलं, कारण हे धनप्पाच्या परवानगीनुसार पडलंय. तर धनप्पाची आणि माझी ओळख सांगायचं जर झालं तर 2017 पासून, म्हणजे टिकटॉक पासून आम्ही मित्र दोघ जण. सपोर्ट तर एकमेकाला आजपर्यंत करत आलोय, तितकंच भांडण पण करत आलोय, पण एकमेकाला वेळ प्रसंगी सपोर्ट करायला कधी विसरलं नाही. म्हणून मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, संपूर्ण महाराष्ट्राने तर धनप्पाला सपोर्ट केलाय. आता इचलकरंजीमध्ये इथं सगळ्यांचं प्रेम बघून तर वाटतंय धनप्पा बिग बॉसच्या फायनल पर्यंत जाईल आणि बिग बॉसचा नक्कीच विनर होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पप्पा सांगतो, धनप्पाला आधी पहिलं आपलं काम आहे फायनल पर्यंत जायचं.
पर्याय तिथं संपूर्ण महाराष्ट्राला वोट करायला लावून शेवटी इथं काय विषय कुठं राहते विषय तर आमचा जयवंता पण आलाय आणि माझा खादाड पाहुणा पण आलाय. अरे पाहुणी पण आल्या म्हणजे माझ्या वहिनी. तुम्हाला भेटून आली सर. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत. मेन आहे दादाला वोटिंग करणं. आता 3च दिवस राहिलेला आहे. मग आपण काय करू शकतो आणि काय करायला पाहिजे आणि आपल्यातील लोकांनी इथं त्यांचे सगळे फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत. मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे रील मधून किंवा काय आपण अशी ज्यावर रूटशी कनेक्टेड आहोत. नाही सांगेल मी एवढी मोठी नक्की सह्याडी झाली असेल तर फक्त तुमच्यामुळे. आपल्या इकडच्या रॉच आपलं इतकं टॅलेंट इतकं आहे ना की ते तिथे टिकू शकतं असा विषय झालेला आहे. तर प्लीज एक महिना पाहिजे होता रे म्हणजे आपलं टॅलेंट अजून जगासमोर आलं असतं दीपू दादाच्या रूपाने. आणि आता मुलींना मला कोणतरी पाहिजे यार तिकडे. तर प्लीजच तुम्ही जे काय करता ते खूप छान करताय. मला बऱ्याच मुली मी स्क्रोलिंग करते पण बऱ्याच लोकांची माझी ओळख नाही आहे. तर या निमित्तानं माझी ओळख झाली तर प्लीज मला DM करा व्हॉट्सअपला इन्स्टाला. आणि आपण काय करायचं नव्हतं आयडिया तुम्हीच सांगा. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला असतात तर आपण पोस्टर वगैरे घेऊन इथून उभा राहूयात किंवा वोट फॉर टीपी जे आपल्या इकडचे लोक आहेत त्यांना घेऊन आपण काय करू शकतो. प्रत्येक इन्फ्लुएन्सरनी 10-15 मिनिट सगळ्या लोकांना घेऊन वोट फॉर टीपीसाठी तुमच्याकडे काय आयडियाज आहेत ना तसे व्हिडिओज करूयात. कारण आज व्हिडिओ जाणं गरजेचं आहे आपल्याला 3:30-4 पर्यंत. कारण उद्या 12 पर्यंत वोटिंग आहे. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर दिवसभर मी कार्यक्रम घेत बसलो आपण तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. कारण आपल्या तर्फे लोकांपर्यंत जाणार आहोत. कार्यक्रम होतो हे सगळ्यांना कॉन्टेंट क्रिएट करायला लावलं. फॉलो करायला लागते विषय सपला विषय. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. माझे मिस्टर हे बिग बॉस मध्ये गेले. हे सगळ्यांच्या प्रेमापोटी गेले. तुम्ही सर्वांचे स्टार आहात आणि तेही म्हणजे एक नक्कीच जुळलेलं आहे. मी इथं सगळ्यांचे आभार मानेन आणि सोनालीताईंचे पण आभार मानेन की यात मोलाचा वाटा त्यांचाही आहे. एक रेफरन्स मिळाला त्यांच्याकडून आयडियाज मिळाले. नक्कीच त्यांची निवड झाली एवढ्या लोकांमध्ये हे खूप कौतुकास्पद आहे. इथंच त्यांनी बाजी मारली आहे. हेच मी म्हणते की आपल्यातलाच एक माणूस पुढे गेला. सो तुमचीही ती टर्न येणार आहे आणि हे खात्रीने आहे. आज माझा नवरा गेला तसं प्रत्येक जण आपलं एक कौशल्य दाखवून नक्कीच जाणार आहे. पहिला म्हणजे सपोर्ट असेल तो माझ्या मिस्टरांचा असेल नक्कीच ते विसरणार नाही. प्रत्येकाला एक मनामध्ये त्यांची जागा आहे. प्रत्येकाचे बंधू एक ऋणानुबंध जोडलेले आहेत. नक्कीच खूप सपोर्ट करताय तुम्ही. पण हा सपोर्ट आता थोडेच दिवस राहिले तर खूप गडबड करण्याची गरज आहे. थोडेच दिवस राहिले तर वोटिंगसाठी मी म्हणेल प्रत्येकाने आपला एफर्ट दाखवा. वोटिंगसाठी 99 टाइम्सच नाही तर भरपूर वेळा वोट होतं. तुम्ही बघतायचं त्यांचा खेळ तर तुम्हाला खूप आवडतो तो खेळ. मी काल आत गेले होते तर त्यांनी बोलले की बऱ्याच गोष्टी इथं आल्यावरती लक्षात येत नाही. आपला तो कल नाही की आपण भांडू शकतो. त्यांनी नक्की मन जपण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाबरोबर. तिथं कुणाला लागलं तर प्रेमाने विचारपूस आली. तुम्ही बघितलं तर सगळा खेळ मला काही सांगायला नको. आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली माझ्या नवऱ्यांनी म्हणेल. जिथं बापाला नावं ठेवली जिथं बाप काढला तिथं मधोमधी त्या माणसाने बोललं मी म्हणेल त्या माणसाला तुम्ही नक्की माझ्या नवऱ्याला सपोर्ट करा. मी म्हणेल खूप मोलाचा सपोर्ट असणार आहे तुमचा. हा मोलाचा सपोर्ट आम्ही कधीच विसरू शकत नाही. हे तुमचे ऋण आम्ही कधीच मिळू शकत नाही. पण माझा नवरा हे विसरणार तुम्ही सगळ्यांनी वोटिंग करा. मी म्हणेल भरपूर टाइम वोटिंग करा आणि तुमच्या व्हिडिओ मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे. अजून सुद्धा एक जण म्हणतात आम्हाला वोटिंग कसं करायचं हे कळत नाहीये. एक जण म्हणतात आम्ही 1 टाइम वोट केलंय 99 टाइम्स वोट करायचं असतं का. तर मी म्हणेल तुम्ही सांगा की भरपूर टाइम्स. एक टाइम मध्ये 200 वेळा वोट केलाय. तुम्ही म्हणता किती वेळा केलाय. तर मी म्हणेल वोटिंग भरपूर वेळा करायला सांगा. आता खूप गरजेचं आहे. आपल्या माणसाला ट्रॉफी मिळवूनच द्यायची आहे आणि ही ट्रॉफी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीमध्ये ही आलेच पाहिजे. मी म्हणेन सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि प्रेमाने येणार आहे. मी म्हणेन थँक्यू सो मच. इथं आलात. सोनालीताईंना बरं वाटत नव्हतं तरी देखील त्या इथं आल्या. थँक्यू सो मच. त्यांच्या आई आल्यात त्यांच्या वहिनी आल्यात त्यांच्या घरचे आले त्यांचे देखील मी आभार मानेन. थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार आहेत. काही चुकलं असेल तर माफ करा बोलताना. थँक्यू सो मच. आणि नक्कीच सगळेजणांनी इथं व्हिडिओ करायचं मी म्हणेन. दादा सगळ्यांचे मी आभार मानेन इथं आल्याबद्दल. वोट करा सपोर्ट करा. हा व्हिडिओ प्रत्येकाचा जाऊ दे व्हायरल होऊ दे आणि त्यांना नक्कीच जिंकून आणायचे आपल्याला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि बरं का काल गेले खूप बरं झालं. त्यांना विचारलं काय हो तुम्हाला खेळताना लागलं का. त्यांनी जे दाखवलंय ना खरंच सांगते डोळ्यात एवढं पाणी आलं. तो माणूस खूप स्ट्रगल करतोय तिथं. अक्षरशः काळा निळा झालेला पाय असं जाड झालेला पाय. खूप मेहनत आहे त्यांची. ही मेहनत प्रत्येकाने मी म्हणते बायकोने मी सांगते प्रत्येकाने लक्षात घ्या. नक्की वोट करा सपोर्ट करा मनापासून सांगते. त्यानंतर डीपी दादाचे त्यांचं सर्वस्व त्यांचे वडील अजित पवारसाहेब यांना देऊ शकतो. नमस्कार. सर्वात प्रथम जयरेगवालेश्वरे आम्हाला सुद्धा मानधन आले त्यांच्या सोसायटी संस्थेतर्फे पवारांच्या परिवारातर्फे प्रथम सर्वांचे आभार मनापासून आभार. आला
कोणी नाही म्हणलं नाही तर सर्वांचे आभार. आता वोटची मध्ये आपली तारीख आहे उद्या सकाळी शनिवारी 12 म्हणत आहे. सर्वांनी वोट केलेला आहे पण बाकीचे लोक राहिले असेल तर त्यांना सांगून वोट करायला सांगा. वेळ आपल्याला फार कमी आहे ही सर्वांना मनापासून विनंती आहे आणि परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. दादाबद्दल मी सांगतो आणि आम्ही रेडी स्टार मी दादाबद्दल स्वागत करत आहे. बंद्याला बघून आणि दादाबद्दल सर्व स्वागत करत आहे. सोसायटी फर्निचर स्वागत करत आहे आणि सोसायटी फर्निचर तर्फे सर्व स्वागत करत आहे मी. आणि इथं तुम्ही सगळे आणण्याबद्दल खूप मला बरं वाटत आहे. दीपिकांना पण बरं वाटत असेल. सगळी जण एकत्र जमलेले आहेत, त्यांना सपोर्ट देत आहेत. आपण उद्या 12 आपले सपोर्ट त्यांना द्यायला पाहिजे. आपण सगळ्यांना पण सांगू ह्याच्या पुढे पण आपण चांगले प्रयत्न करू आणि ट्रॉफी कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आणि इचलकरंजीमध्ये पण आपलं नाव रणजी डीपी दादाचं प्रसिद्ध व्हायला पाहिजे. वोट फॉर डीपी सिमेंट नको त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी उपस्थित त्याच्या स्टोरीसाठी संपूर्ण दिवस घालवा लागतो. मात्र खास आपल्या डीपीदारांसाठी सगळे आपल्या इन्फ्लुएन्सरसाठी या ठिकाणी या वाटल्याने म्हणूनच या ठिकाणी आलोय आणि सगळ्यांनी त्यांची जबाबदारी काही तास राहिले तर डीपीदारांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं आपल्या माध्यमातून जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आमच्या माध्यमातून देखील आम्ही नक्कीच हे प्रयत्न करायचा आता प्रयत्न करूया. तर धन्यवाद. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. ओहो तारा तू बहारों की ममता मेरे हाथ डांस ऑफ द डे. अरे अन्या तुला पुढे पुढे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे बघ त्यानंतर मित्रांनो एक जोरात एकच मी सांगेन वोट फॉर. तुम्ही सांगायचं आहे डीपी दादा. वोट फॉर डीपी, वोट फॉर जोरात आवाज नाही येते भाई, आवाज आली थोडी जोरसे. वोट फॉर काय विषय हो आता सगळ्यांना वोट करायला पाहिजे म्हणून सगळी दुनिया आमची जत्रा गोळा झाली. तर जरा सिरियस घ्या, लवकरात लवकर वोट करा. उद्यापर्यंतच वोटिंग आहे कारण ट्रॉफी आणायची आहे आपल्याला. इचलकरंजीत आणायची ट्रॉफी आहे. मग विषय काय मग सगळ्यांनी जाऊन वोट कराय पाहिजेच की. सपला वोट करायला जायला लागते. सपला विषय. भाई लोग सबका वीडियो मतलब इधर न्यूज़ चैनल पर जाने वाला है तो वो न्यूज़ चैनल वाले भी आए हैं और मेरी बहन कह रही है शायद आप हम कोपरे में जगह तो मिलेगी यार. झूम करा सांगा आम्ही उठूनच दिसते माझ्या पुढे. तो चलो तो ये देखो कि एक बहन ऐसी भी होती है कि भाई को छोड़ के पहले नाश्ता करने आ गई. वाह बेटे मौज कर दी. खा लिया आपने. ये देखो यार मतलब शर्मिंदगी की भी कोई चीज होती है. ये भी कोई पूछता है तो ऐसे इनका चेहरा दिखाना चाहिए मुझे. हाँ तुमचे पण खाऊन झाले. नको खाऊन झाल्यावर नको आता घे म्हटलं मी. नशीब तुझं. हाँ घे म्हटलं. अरे बाप रे. तो चलो गाइस अभी बाद में मिलते हैं. गाइस इधर रील्स भी शूट करना चालू है बस. और हमारे डीपी भैया का इधर बटन भी आ चुका है यूट्यूब से. वो देखो यूट्यूब बटन और सपोर्ट सिस्टम सपला विषय. इधर बिग बॉस का विषय चल रहा है. बिग बॉस का इधर शूट चालू. माझ्या म्हणण्यानुसार चला. गाइस रील्स भी शूट कर रहे हैं इधर. तर और मैं जब जा रहा था ओके सबको लेता हूँ. तो मैं इधर से जा रहा था तब इन चाचियों ने मुझे कहा कि हमारा भी ब्लॉग लो. तो मैं कह रही के ब्लॉग झाला एकदम ओके. सपला विषय चला.
तो गाइज व्लॉग हो गया है, तो चैनल को जाके सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, और इन प्यारी सी चाचियों के लिए एक तो कमेंट होना ही चाहिए, और डीपी दादा को सपोर्ट भी। चलो टाटा।